नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांचा 30 जून रोजी आम्ही 7/12 कोरा करू. राज्यातील शेतकऱ्यांची 30 जूनच्या पूर्वी आम्ही कर्ज माफी करू असे सरकारद्वारे सांगितले जात आहे. परंतु यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे रेग्युलर जे कर्ज भरतात, ज्यांची थकबाकी नाही आणि त्यांची चालू बाकी असते, म्हणजेच की वर्षाचे वर्षाला जे नवजुनं करतात त्या शेतकऱ्यांचं काय होणार? त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून काही लाभ मिळणार का नाही असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत. कारण लक्षात घ्या, अनेक असे शेतकरी आहेत जे वर्षाच्या वर्षाला त्यांचे कर्ज भरतात, कर्ज नवजुनं करून त्याचं व्याज असेल ते व्याज रक्कम भरत असतात. आणि मग जर कर्ज माफी करताना तुम्ही फक्त थक बाकीदारांची माफी केली तर या चालू बाकीवाल्यांना काय होणार? मागे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अशी कर्जमाफी झाली होती आणि या कर्जमाफीच्या वेळी अशा शेतकऱ्यांना जे चालू बाकी आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात आले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना तेव्हा देखील हे अनुदान मिळाले नव्हते आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर तेव्हा देखील नाराज होता. आता याबाबत बोलताना जे शेतकरी आंदोलक आहेत बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले की जी चालू बाकी असणार आहे ती चालू बाकी देखील सरकारने माफ करावी. म्हणजेच की जर तुमच्या नावावर कर्ज असेल तर ते कर्ज डायरेक्ट माफ करण्यात यावं. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.